आणि कधीपासून झाला? डॉन आम्हाला सिनेमातला माहिती आहे, त्यातले थर्ड क्लास फालतू इथे येऊन डॉन बनतायत आणि स्वतःला डॉन म्हणतायत आणि पोस्ट काय काढतायत, सरकारला आव्हान काय करतायत? सरकारला आव्हान करतायत की ह्या सभेचं आयोजन महाराष्ट्रातल्या कोणीतरी केलेलं आहे, महाराष्ट्रातून गोव्यात येऊन हे करतायत आणि ईदच्या निमित्ताने ही सभा घेतलेली आहे. अरे बाबा, तुमच्या ईदचा आणि आमच्या सभेचा संबंध काय? 1 महिन्यापूर्वी आम्ही सभा ठरवली आहे. बरं, ईदच्या दृष्टीने आम्ही काय त्याच्यामध्ये म्हटलंय? आमचं कुठे कमेंट आहे? आमच्या प्रसिद्धी पत्रकात कुठे लिहिलेलं आहे? आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की 23 तारखेच्या अगोदरच या सभेला येणाऱ्या सगळ्यांना अटक करा. म्हणजे सगळ्या गोमंतकीय लोकांना अटक करणार काय? ह्या लोकांना अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? की मदरशामध्ये ह्याच गोष्टी शिकवल्या जातात त्यांना? हे शर्यत चाललेलं राज्य नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या कोण डॉन आहे त्याने. इथे शर्यतचं राज्य नाहीये, संविधानाचं राज्य चालतं गोव्यामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या संविधानामध्ये जर भाषण स्वातंत्र्य आहे तर भाषण करण्यापूर्वीच अटक करा. हा कुठला प्रकार आहे नेमका? आणि ह्या लोकांना बांगलादेशी गोव्यामध्ये घुसतात त्याची चिंता नाही, पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी मोर्चे काढतात त्याची चिंता नाही, पण गोव्यात कोणीतरी बाहेरून येऊन भाषण करणार. अरे मग तुमचे बांगलादेशी काढा ना पहिले बाहेर इथे. तुम्ही जर खरे स्वतःला गोमंतकीय म्हणवता तर मग पहिले बांगलादेशी काढा बाहेर. पण बांगलादेशींना सांभाळून ठेवायचं आणि ह्या कार्यक्रमाला विरोध करायचा, हा कुठला प्रकार आहे? तेव्हा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये गोवा हे एकमात्र युनिफॉर्म सिव्हिल कोड असलेलं राज्य आहे. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने शर्यत जसे चालते तसं जर वागायला लागलात तर आम्हाला सुद्धा इथे दाखवता येईल की युनिफॉर्म सिव्हिल कोडचा वापर करून तुमचे हम 4 आणि हमारे 25चा जो नियम चाललाय ते कसं बंद करायचं हे आम्हाला पण इथे करता येईल. त्यामुळे विनाकारण हिंदुत्ववाद्यांनी तुम्हाला कुठलंही आव्हान दिलेलं नसताना, कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या गोष्टी केलेल्या नसताना अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये शिरू नये असं ह्या तथाकथित डॉनला मला सांगायचंय. मी मुद्दाम त्यांचं नाव नाही घेत आहे, कारण असल्या लोकांची नावं घेण्याचं आम्हाला गरज नाहीये. तुम्ही तुमच्या समाजाचे डॉन बनू शकता, इकडे गोव्याचा डॉन बनायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे त्या दृष्टीने हा महत्वाचा विषय की गोव्यामध्ये हिंदू समाज एकत्र येऊन, गोव्यातल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन एक सभा घेत आहेत. सभेचा उद्देश काय आहे तर मर्दनगडचा जो निर्णय झाला त्याच्याविषयी सरकारचं अभिनंदन करणं, त्या दृष्टीने हिंदूंना संघटित करणं. ह्या सगळ्या प्रकारामध्ये ह्यांचा संबंध काय आहे? त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सांगायचं इतकंच आहे की आज जसजसे ही सगळी लोक आली आहेत, आपल्या समाजाची लोकसंख्या वाढवायला लागले, तसतसे ह्या समस्या आणि आता आपली दादागिरी सुद्धा दाखवणं चालू झालेलं आहे त्यांचं. तेव्हा ही दादागिरी फार काळ चालवू नये असं आम्हाला त्यांना सांगायचंय, कारण गोव्यातला हिंदू समाज काय तेवढा झोपलेला नाहीये हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा ह्या प्रमुख 2 महत्वाचे विषय जे होते ते मी आपल्याला सांगितले. राजाभाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करा.